नांदेड येथील माऊली भक्त संतोष गणपतराव मोरगे यांच्याकडून पादुका ठेवल्या जाणाऱ्या माऊलींच्या पालखीच्या नूतनीकरणासाठी 12 किलो चांदी सोमवारी माऊली चरणी अर्पण। आणखीन 4 किलो चांदी देणार। रथाच्या मजुरीचा खर्चही देणगीदार देणार। 12 जून पर्यंत रथाचं काम पूर्ण होईल। विश्वस्त हबप चैतन्य महाराज लोंढे यांची माहिती। माऊलींच्या पालखीचे चांदीच्या नूतनीकरणानिमित्त विश्वस्तांच्या हस्ते पूजन। प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त रोहिणी पवार, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि माऊलींचे मानकरी राहुल चिताळकर पाटील यांची उपस्थिती। माऊलींच्या आषाढी वारी पालखी रथाच्या 4 बैल जोडीची श्री क्षेत्र आळंदीमध्ये जल्लोषात मिरवणूक। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथाच्या बैल जोडीचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते सोमवारी झाले पूजन। आळंदी देवस्थान तर्फे अलंकापुरीतील विवेक गुंडरे पाटील आणि अर्जुन गुंडरे पाटील यांच्या बैल जोडीस यंदा पालखी रथ ओढण्याचा मान। रथाला नेहमी 1 बैल जोडी लावली जाते, मात्र यंदा प्रथमच मिरवणुकीमध्ये 4 बैल जोडी सहभागी होणार। कमान येथील बारापाटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक संजय नाईकरे यांच्या आभा एक दिव्य प्रभावळ या कविता संग्रहाचं प्रकाशन सोहळ्यात 400 वर्षापूर्वीची लाकडी समई आणि शेतकरी लोकजीवनातील अनमोल वैभव। अमेरिकेतील फ्लोरिडा, टेक्सास आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून या कविता संग्रहाला 100हून अधिक प्रतींची प्रकाशनपूर्व मागणी। शेत पेरणीची 100 वर्ष जुन्या काळातील पाभारीची ज्वारी, बाजरी, हरभरा आणि शेंगदाणा पिकांची वेगवेगळी लाकडी चाळी, जुन्या काळातील बैलांच्या गळ्यातील अस्सल चामड्याच्या घुंगुरमाळा, कांस्य धातूचे साखळी गोप आणि बाजरीच्या कणसांनी भरलेल्या हिरव्या ताटांची केलेली प्रतिकात्मक पूजा आणि सजावट हे आजच्या समारंभातील एक आगळं वेगळं ठरले वैशिष्ट्य। राजगुरुनगर पंचक्रोशीतील पाचारणेवाडी येथील महिला वर्गासह 55 ग्रामस्थांचा सामुदायिक अभिष्ट चिंतन सोहळा। आमदार बाबाजी काळे, संजय घनवट, अंकुश राक्षे, राजू पाचारणे, सरपंच प्रतीक्षा पाचारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाचं भन्नाट सेलिब्रेशन। हबप ज्योती महाराज गरुड यांच्या हृदयस्पर्शी व्याख्यानानं भारावले श्रोते। विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महावितरणचे शाखा अधिकारी अजय भोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाईट ग्रामस्थांना मार्गदर्शन। सुरक्षित महाराष्ट्र या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी, विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेची अंमलबजावणी कशी करायची आणि कशा प्रकारे काळजी घ्यायची याबाबत ग्रामस्थांशी साधला संवाद। वीज अपघात आणि तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ महावितरणच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा। विद्युत सुरक्षाबाबतची उपकरणे घरामध्ये लावण्याच्या सूचना। तब्बल 48 वर्षांनी वर्ग मित्र मैत्रिणींचा मेळा भरला। महात्मा गांधी विद्यालयातील 1976-77च्या 10वीतील बॅचच्या स्नेह मेळाव्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा। 5 शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने भरलेल्या शाळेत पुन्हा एकदा शिस्तीचे धडे। वर्गमित्रांच्या वाढदिवशीच 15 विद्यार्थिनी आणि 53 विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरचा आखला बेत। पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, भोसरी, मोशी, तळेगाव येथून वर्गमित्रांनी लावली हजेरी। गप्पा गोष्टी, गाणी, कविता, उखाणे सादरीकरण, पोवाडा आणि विविध गुणदर्शनाने कार्यक्रमाला आणली रंगत।